शेवंते, अगं शेवंते. आले का हो धनी? होय, आलो. घरात चूल पेटवायला लाकडं नव्हती, म्हणून सकाळीच गेलो आणि लाकडं घेऊन आलो. बरं बरं, बसा तुम्ही, मी आज चहा टाकते. होय. पोरं गेले नाही का शाळेत? बाबा, आता जायचंय. मला शाळेची फी भरायची होती, त्यासाठी पैसे पाहिजे होते. बाबा, मला पण पैसे पाहिजेत होते. पैसे होय, बरोबर आहे, देऊन टाकतो संध्याकाळी. जा आता शाळेत. का हो? गेले का हो पोरं शाळेला? हो, गेलेत. त्यांना शाळेची फी भरायला पैसे पाहिजेत. अव, मी काय म्हणते, आपल्याला 2-2 लेकराचं शिक्षण नाही परवडत. मी काय म्हणते, आपण आपल्या राजूला शिकवलं तर. आणि तसं पण मुलगी ही दुसऱ्यांच्या घरचं धन असते बघा. अगं शेवंते, ही मुलं देशाचं येणारं भविष्य आहेत. सरकार मुलींना शिकवण्यासाठी किती प्रयत्न करते बघते ना तू. आणि माझ्या मुलीला शिकू नये वय, असा विचार जर बाकीच्यांनी केला असता तर आपल्या देशाला महान स्त्रिया लाभल्या असत्या का? अरे नाम्या, चाल ना शेतात. वय वय, ये चहा घे, बस. अरे नको नको, मी घेऊन आलो घरून. अरे नामा, मागच्या वर्षाला पाणीच नाही पडला आणि या वर्षाला खूप चांगला पाणी पडला. त्या सावकाराचं कर्ज एकदा देऊन टाकू आपण आणि आपल्या सातबाऱ्याला लागलेला कलम काढून टाकू. हो, चाल, आपल्याला पेरणी करायला जायचंय. अव, तुम्ही जा पुढं, मी येते भाकरी थापून. तुमच्या सर्वांच्या जमिनीचं लई नुकसान झालंय, ऐकून लई वाईट वाटलं. पण आता काय करणार, तुमच्या सर्वांच्या जमिनी माझ्याकडे गहाण ठेवलेल्या आहेत. पैसे भरा, नाही तर तुमच्या जमिनी माझ्या होऊन जातील. चला, येतो म्या. इथं खायला पैसे नाही आणि सावकार म्हणतो कर्ज फेडा. मग घर जमीन सगळं गहाण आहे. यंदाच्या सालला माझ्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून शेती करायची म्हणलं, पण संपलं, समजा संपलं. मी आता बैलजोडी विकून टाकली आणि स्वतःला झुकलं. असं वाटलं यंदाचं साल काहीतरी पीक पाणी होईल, पण सारा सत्यानाश झाला. मग तर समद गहाण होतं, आता स्वतःला गहाण ठेवून शेती करावं म्हणलं, पण आता तर वाटतंय शेतकऱ्याचा जन्म खूप महाग झालाय. देवाकड एकच साकडं घालतो, शेतकऱ्याचा छळ थांबव, थांबव रे बाबा, थांबव. अरे नाम्या, गण्या, गण्याने गहू पसरून आत्महत्या केली. काय? गण्या?
कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. कोण? येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. मोठा, खूप मोठा. कधी तर पाऊसच येत नाही, पण जर आला तर पूर्ण आयुष्य होऊन येतो. मागच्या वर्षी तर पाऊसच नाही आला, यंदा आला तर सर्व पीकच वाहून नेलं. आता शेतकरी जगणार कसा? तिकडं त्या सावकारानं सातबारे दाबून धरले आणि इकडे हे आबाळ सावत्राईसारखं वागतंय. आता शेतकऱ्याजवळ जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही उरला. माझ्या मुलाला तर मी शिकून आधुनिक शेतकरी बनवणार होतो, पण मी त्याला आता साधा शिपाई बनवीन. कारण शिपायाने जर साधे आंदोलन जरी केले तरी त्यांच्या मागण्या पूर्ण होतात, पण इकडे शेतकऱ्याने आत्महत्या जरी केली तरी त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. मंडळी, ज्याप्रमाणे एक आई तिच्या छोट्या मुलाच्या पोषणाकरिता दिवसभर त्याच्या मागे फिरत फिरत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ घालून त्याचे पोषण बनवित असते, त्याचप्रमाणे हा माझा शेतकरी सुद्धा आपल्या सर्वांच्या पोषणाकरिता दिवस रात्र राबीत आपल्यासाठी किती आणि काय करतोय आपण पाहतोच आहे. मंडळी, जेव्हा शेतकरी त्या शेतामध्ये कष्ट करीत असतो, त्याच्या कष्टाचे फळ पिकवीत असतो, त्यावेळी निसर्ग त्याला छळते. परंतु या निसर्गाला बाजूला सावरून हा माझा शेतकरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर त्याच्या शेतामध्ये त्या कष्टाचे पीक पिकवीत असतो. आणि जेव्हा त्याच्या कष्टाची फळ त्याच्या हातामध्ये येते तेव्हा सरकार त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य तो मोबदला देत नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांनी जगायचे कसे, त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे, त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखाला त्यांनी कसे सामोरे जायचे. मंडळी, माझा बळीराजा जगाचा पोशिंदा आहे, परंतु अशा कारणांमुळे माझ्या बळीराजाला स्वतःची बळी द्यायची वेळ आलेली. आणि हे असं सतत जर सुरू राहिलं तर येणाऱ्या पिढीला बळीराजाचं फक्त नाव ऐकण्यात येईल, तर तो बळीराजा दिसणार नाही. माझ्या बळीराजाचं कर्तृत्व काय असते, या काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या माझ्या बळीराजाच्या मनगटातलं धाडस काय ती या येणाऱ्या पिढीला कळणार नाही. मंडळी, ते म्हणतात ना, यू डोंट नीड अ डॉक्टर थ्राइस अ डे इफ यू हॅव फार्मर थ्राइस अ डे. And being as we all are as agriculture students, all of you mandari, it's our duty, it's our responsibility to diminish this mortality rate of farmer and contribute our part to making the nation proud by our agriculture dominance. मंडळी, आपल्या सर्वांचं भाग्य, आपण एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलो. आपले दादा काका आजोबा हे सर्व शेतकरी आहे. आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे. आणि आजच्या काळाला पाहता आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या देशामध्ये घडणाऱ्या शेतकऱ्याचा मरणोत्तर रेट हा कमी करायला हवा. ज्याप्रमाणे आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतात, तर याला फक्त म्हणून नव्हे तर या देशातील कृषी व कृषी मित्र हे या देशातील प्रधान आहे असं आपण सिद्ध करूयात. तर चला मंडळी, आजपासून एक पाऊल उचले आपल्या शेतकऱ्यासाठी. आणि म्हणून म्हणतो, शेतकरी वाचवा, जीवन वाचवा, शेतकरी वाचवा, भविष्य वाचवा. आणि मंडळी, आज आम्ही या ठिकाणी आमच्या छोट्याशा नाटकामधून एका शेतकऱ्याची छोटीशी व्यथा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही चूक झाली असल्यास त्याबद्दल मी माझ्याकडून तसेच माझ्या या बळीराजा ग्रुपच्या सर्व मित्रपरिवाराकडून माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद. मायबाप, आम्ही आपल्या लेकरासारखे आहोत. आमच्याकडून जर चुकून बोलून काही गलत बोललं गेलं असेल, काही एखादं वाक्य शिल्लक झालं असेल, तर आपल्या मोठ्यापणानं आम्हाला माफ करा. आम्ही फक्त आपल्या सर्वांना, आपला जो बळीराजा आहे त्याची जी काय सध्याची परिस्थिती चालू आहे, त्याच्यावर जी काही संकटे आहेत ते तुमच्या पुढे या छोट्याशा कृत्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर माफी करा. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवावे. खूप सुंदर असं ड्रामा झालेला आहे इथं.